तर यावरून मराठा आणि ओबीसी यांची आंदोलनं देखील सुरू आहेत। तर पाहूयात। ओबीसी मराठे एकमेकांचं तोंड पाहत नाही तशी मराठवाड्यामध्ये परिस्थिती। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर मराठे ओबीसी संघर्षाला जबाबदार कोण, वडेट्टीवारांचा सवाल। दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न। कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षणाचा प्रश्न सोडवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। मराठ्यांना धोका दिला तर तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणारच, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। नोंद नसलेल्या मराठ्यांना सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेमधून प्रमाणपत्र मिळते का हे आम्ही तपासणार, असंही वक्तव्य। आरक्षण देऊन कोर्टामध्ये टिकलं नाही तर समाज नाराज होतो, गिरीश महाजन यांचं वक्तव्य। तर आरक्षण टिकणार नाही, चर्चेच्या वेळी का सांगितलं नाही, आश्वासन कसं दिलं, मनोज जरांगे पाटील यांचा सवाल। पंकजा मुंडे यांच्याकडून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचं कौतुक। अभ्यासपूर्ण आंदोलन कसं करावं तर वडीगोद्रीमध्ये पहा, पंकजा मुंडे यांचं ट्विट। बीड अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या ओबीसी आंदोलकांना छगन भुजबळ यांचा फोन। आम्ही सरकारशी चर्चा करणार आहोत, आपल्या लोकांचे प्राण वाचवायचे आहेत, तात्पुरतं हे आंदोलन मागे घ्या, छगन भुजबळ यांची आंदोलनकर्त्यांना विनंती। ओबीसी आणि मराठा समाजाला खेळवण्याचं काम सरकारने करू नये, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची टीका। सरकारची नियत असेल आणि जाती धर्माच्या मुद्द्याचं ध्रुवीकरण करायचं नसेल तर योग्य निर्णय घ्या, सुषमा अंधारे यांची मागणी।